हाय, मी विधी आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. इथे सगळेजण तुम्हाला हाय का करतायत? मी भारतच्या कानाखाली वाजवली. आत्यानं तर तिच्या डोक्याला हात लावून घेतला. अरे बापरे, या दोन मायलेकांची नक्की काय मजा सुरू आहे बरं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पडलीच असतील. तर आम्ही केलेली मजा, मस्ती आणि सगळी नाटकं बघण्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर व्लॉग. धरण बघायला आलो. कोणतं धरण? आज काय फोटो माझा 1000 नाही काढायचे तुम्हाला. हाय गाईज, आम्ही चाललो आहोत आमच्या भोडे गावामध्ये बनत असलेले धरण बघायला. आम्ही डिसाईड केलं आता मी आलोच आहोत तर धरण देखील बघून येऊ. संध्याकाळी जायचा प्लॅन झाला. सगळेजण खूप एक्सायटेड होते. गावी या छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देतात हे मला त्या दिवशी समजलं. आमच्या गावच्या मागे असलेला मासाळचा हा डोंगर व डोंगरामागे मासाळ हे पर्यटन स्थळ आहे. सो तिथे जायचा प्लॅन तर नाही झाला, पण आम्ही धरण बघायच्या प्लॅनवर शिक्का लावला. मोठे मोठे डोंगर, सुंदर झाडीने भरलेल्या वाड्या, सुनसान असे रस्ते, या सर्वातून आमचा प्रवास सुरू झाला. धरण आमच्या घरापासून थोडे लांब होते, पण फॅमिली सोबत असेल तर कोणाला बोर होणार आहे. इथे सुद्धा आमच्या हाताचे कॉल बाबा सुरू होते. त्यानंतर बच्चूने मला झाडावरून करवंद काढून दिले. काळे कुट्ट दिसणारे हे करवंद चवीला आंबट व गोड होते. सर्वांनी मनसोक्त करवंद खाण्याचा आनंद लुटला व पुढचा प्रवास सुरू झाला. माझ्या दोन्ही बाजूंना दाट झाडी पसरली होती. हे सुंदर दृश्य मी कॅमेरामध्ये कैद केले आणि हा डोंगर देखील धुक्यांच्या चादरीमध्ये पसरला होता व लपून गेला होता. आम्ही सगळेजण हे दृश्य पाहून भारावून गेलो होतो. त्यानंतर मी माझे व्हिडिओज काढायला सुरुवात केली. माझी आत्या इथे सुद्धा फोनवर लागली होती बाबा. त्यानंतर मी माझे व्हिडिओज व फोटोज काढले आणि इथे तुम्ही माझी मज्जा बघा. येस, मी ऑलमोस्ट धडपडलीच असती. आता माझी दुसरी आत्या देखील आलेली आहे आणि या दोघे जणी खूप सुंदर प्रकारे मला व्हिडिओ बॉम्ब करतात आणि त्या दोघींना इग्नोर करून मी माझे लाल केस घेऊन आलेली आहे. माझ्या भावांना अशी फोटो काढणारी बायको भेटली तर प्रॅक्टिस व्हावी याचं ज्ञान देऊन मी त्यांना वेड्यासारखे फोटोज काढायला लावले आणि पुढे बघू आपण काय होतंय ते. बोल, हा माझा बायको पार्वती. बोल तू, बोल तू, बोल तू, बोल 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 बोल, हा माझा बायको पार्वती. म्हणजे माझा बायको पार्वती. हा माझा बायको पार्वती. असं बघ त्याच्याकडे, असं बोल, असं बोल. ए घे घे. आपण व्हायरल आशीर्वाद घ्या दोन्ही, नंतर आशीर्वाद घ्या. आधी ऐका, करा करा. उभे राहा, उभे राहा, उभे राहा. नाही टाकत मी, नाही टाकत. विधी माझा असं घ्या सिंगल. हा थांब, बोल. मावा आधी डायलॉग बोलायला सांगतात. हा बोला. हा माझा बायको पार्वती. आणि त्याच्या पाया पडायचं. हा हा थांबा. 1 2 3 स्टार्ट. हा माझा बायको पार्वती. खरं म्हणजे वाईंगडी मी कशाला आलात? धरण बघायला. कोणतं? भोवड्या बौद्धवाडीचं. तो एवढं सगळं झाल्यानंतर लेट मी इंट्रोड्यूस यू टू भोडेकरांच्या लेकी आणि सुना. 1 2 3 स्टार्ट. फुलांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरे बाकी काय तुझी साथ संग सताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे. सो या तिघींचे व्हिडिओज व फोटोज काढून झाल्यानंतर आत्या हा कोणता इशारा करते हे आम्हाला पण नाही माहिती. सो आम्ही ते इग्नोर करून आम्ही आता डिसाईड केला भाई मामांची एंट्री झाली पाहिजे. आणि मामांची जी एंट्री झाली आहे ना बॉस, आम्ही हसून हसून वेडे झालेलो. म्हणजे तुम्ही सगळ्यांचे रिॲक्शन बघा. एवढं कॉमेडी सीन होतं, तुम्ही एक्सप्लेनही नाही करू शकत आहे. आमचे गाल, आमचं हात सगळंच दुखायला लागले. इतके इतके हसलो. आणि तुम्ही ना ह्या दोघांचं रिक्रिएशन बघा. ह्यांना मी बोलले व्हिडिओज करून दाखवा, अँड दिस इज व्हॉट दे वर डुईंग.
काय बोलायचं, माझ्या आतला डायरेक्टर असा जागा होत होता की भाई नाही, हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे. आणि इथे हा बोलतोय की तुम्हाला व्हायरल करणार आहे. सो हो, मी करणारच आहे व्हायरल तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर त्यांचे क्यूट व्हिडिओज काढायचा मी जिम्मा उचललेला आणि येस, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मी डिसाईड केला आता तर मी ह्यांना व्हिडिओ काढल्याशिवाय सोडणारच नाही. सो असं खूप क्यूट असे पोजेस सांगितले आणि ह्यांचा व्हिडिओ बघूया आपण कसा होतोय ते. आणि असं वाटते की त्यांना आम्ही महाबळेश्वरला पाठवलं हनीमूनसाठी. सो या 36 वर्ष झाल्यानंतर आणि हे दोघं स्टील एवढे लाचतात, त्यांच्या हातात काय बोलायचं. हा मोस्ट आयकॉनिक सीन आहे. सो तुम्ही बघा. टोपी घ्या. आणि इथे आत्याने मला ऑलमोस्ट मारलेले आहे. आणि आता तुम्ही लगेच हा फायनल रिझल्ट बघा. 1 2 3 स्टार्ट. सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. सो सर्वांचे व्हिडिओज व फोटोज काढून झाल्यानंतर हिअर इट कम भोवडेकरांची कोकलकंठी अप्सरा. आणि मी व्हिडिओज काढणार नाही असं इम्पॉसिबल होतं. सो 1000 फोटोज व व्हिडिओज काढून झाल्यानंतर आय वॉज थोडीफार सॅटिस्फाईड. त्यानंतर तुम्ही पुढे बघा नक्की काय आम्ही मजा करतोय. टिल देन वॉच दिस व्हिडिओ. सो एवढी सगळी मजा झालीच तर मी आणि भारतने डिसाईड केलं की आपण हा रील बनवूया. आणि रील तर होत नव्हता, आम्ही नुसते हसत होतो. मी काय सांगू तुम्हाला, इतकी कॉमेडी की आमचं रील सोडून आमचं हसणंच सुरू होतं. आणि बघा मी इथे किती हसतोय ते. मी कानाखाली वाजवायचं ट्राय करते पण ते होत नाही. आणि दिस इज द फायनल टेक. प्रॉब्लेम काय व्हिडिओमध्ये सगळं दिसतं. प्रॉब्लेम काय त्याला बोल, तुझा जम्पर व्हायरल होईल. बोला लवकर. डायलॉग काय आहे मला काय माहिती. मला पण नाही. आणि इथे मी मामांना थंब दाखवायला सांगते बिकॉज वी आर कोल्ड डूड्स. या त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ते बापरे, एवढं शांत आणि अशा घनदाट दाटीमध्ये आम्ही इतके घाबरलो की कोण येऊ नये. आणि त्यानंतर आमच्या वाडीतला दादा आम्हाला जॉईन झाला. तो चाललेला धरण बघायला. आम्ही त्याला रिटर्न घेऊन चाललेलो बिकॉज आम्हाला सांगितलं की आता तिथे आम्ही सुरंग फोडतोय सो तिथे जाऊ नका. तो आम्ही त्याला रिटर्न घेऊन आलो, नाहीतर सीन झाला असता. बिचाराचं लग्न ठरलंय. त्यानंतर आम्ही चाललो परत आमच्या घरी. पण मी बोलली माझं अजून सॅटिस्फाय नाही झालंय, मला फोटोज काढायचे. मग आम्ही गेलो परत खालच्या नदीच्या पलीकडे. सो तिकडे खूप सुंदर अशी जागा आहे. सो मी तुम्हाला दाखवेलच. मग हे दृश्य तुम्ही बघू शकता. हे दृश्य आपल्याला मुंबईला नाही भेटत बघायला. सो तुम्ही बघून घ्या. सो पलीकडे जाता जाता मला रस्त्यामध्ये छोटूचा क्यूट असा ब्रिज भेटला आणि ब्रिज दिसला आणि मी हा शॉट मिस नव्हती करणार. सो मी या सगळ्यांना सांगितलं की आपण काहीतरी क्यूट व्हिडिओज बनवूया. तर ह्या सगळ्यांना मी ओव्हर ॲक्टिंग करायला लावली आणि त्या लोकी खरंच माझं ऐकत होता, विच वॉज इम्प्रेसिव्ह. आणि आय वॉज व्हेरी हॅपी अँड ओव्हरवेल्ड की आम्ही एवढा चांगला टाइम स्पेंड केला एकत्र. त्यानंतर आम्ही गेलो पुढे. तुम्ही बघा काय होतं. सो तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता. इथे आमची शेती होती पण आम्ही आता तिथे शेती नाही करत, आधी करायचो. त्यानंतर आम्ही चाललो आहोत आमच्या भावाच्या घरी. त्याच्या घरचा व्ह्यू इतका सुंदर आहे मी काय सांगू. सो त्याच्या घरी त्याच्या टेरेसवरती आम्ही गेलो सनसेट एन्जॉय करण्यासाठी. अँड दिस वॉज द व्ह्यू. इतका सुंदर सनसेट होतो गावी, मी काय सांगू. मी वेडी व्हायची त्या सनसेटसाठी. इथे मी तुम्हाला हा सुंदर असा व्ह्यू दाखवते. इतकं ग्रीनरी, इतकं सुंदरता कुठे दिसते. आणि हा आमच्या ब्रिजवरून दिसणारा सनसेट, इट वॉज जस्ट अमेझिंग बियॉन्ड एनी वर्ड्स. मी नाही एक्सप्लेन करू शकत आहे. आजचा दिवस इतका सुंदर घालवला. मी खूप ग्रेटफुल आहे आणि आम्ही खूप मजा केली. सो बाय.